नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी हो शिल्काच्या पुढील भागात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की अवंती एका शाळेवर तिच्या अकॅडमीबद्दल सांगण्यासाठी जाणार होती. तर आता आपण बघूया की पुढे काय होईल. शाळेतल्या सरांनी अवंतीचे मनपूर्वक स्वागत केले आणि प्रमुख पाहुण्यांसोबत तिला बसवलं. मुलांचे डान्स, गाणे हा कार्यक्रम अर्ध्यांच्या वर झाला होता. काही गेस्ट सोबत बक्षीस समारंभ झाला. त्यानंतर अवंतीने तिच्या अकॅडमीची माहिती द्यायला सुरुवात केली. काहींना कळत नव्हते तर काही त्या माहितीमध्ये इंटरेस्ट दाखवत होते, तर काहींना त्या गोष्टीमध्ये काहीच इंटरेस्ट वाटत नव्हता. पण अवंतीने व्यवस्थित समजेल अशी माहिती दिली. थोडा वेळ ऑफिसमध्येच बसून चर्चा झाली आणि तिघी त्या शाळेतून बाहेर पडल्या. दोघीजणी त्यांच्या स्कूटी घ्यायला गेल्या होत्या. अवंती फोनवर बोलत उभी होती आणि तिची नजर समोर असणाऱ्या काळ्या गाडीवर आणि त्याला टेकून उभ्या असणाऱ्या माणसावर गेली. तिचे डोळेच मोठे झाले, कारण सकाळी तोच माणूस बुके घेऊन आला होता आणि आता त्याला तिथे बघून तिच्या कपाळावर आठा पडला आणि डोळ्यात राग दाटून आला. ती लगेच सरसर पावलं टाकत त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. संशय जो निवांत गाडीला टेकून उभा होता, तिला बघून तो हाताची घडी घालून उभा राहिला. तुम्ही माझा पाठलाग करत आहात, तुमची हिंमत कशी झाली? ज्याने कोणी सांगितलं आहे ना, त्यांच्या विरोधात मी पोलीस कंप्लेंट करेल, अवंती नाकपुड्या फुगवून रागाने म्हणाली. संशयच्या डोळ्यांवर गॉगल असल्यामुळे त्याचे एक्सप्रेशन तिला कळले नव्हते, पण आतून त्याला तिच्या बोलण्यावर थोडंसं हसायला आलं होतं. ज्याने तिला तिच्यावर नजर ठेवायला लावली तो पोलिसांना खिशात घेऊन फिरतो आणि त्याच्याबद्दलच ती कंप्लेंट करणार होती. मॅडम, सरांचा मेसेज देण्यासाठीच मी इथे उभा आहे, तो मान खाली घालून शांतपणे म्हणाला. तसे गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. आत्तापर्यंत तिला कळलंच होतं की हा माणूस कबीरचा आहे. सर येत आहेत, त्यांनी मला तुम्हाला घेऊन यायला सांगितले आहे, म्हणून तुमची वाट बघत आहे, तो म्हणाला. तशी ती शॉक होऊन त्याच्याकडे हक्काबक्का नजरेने म्हणून बघू लागली. तुम्ही काय बोलता, तुम्हाला तर कळतंय का? चालते व्हा इथून, नाही तर आताच फोन लावून सगळ्या गावाला गोळा करून अशी तुमची धुलाई करेल ना, 6 महिने बेडवरून हलणार नाही, ती रागाने त्याला धमकी देत म्हणाली. मॅडम, सरांनी तुम्हाला मेसेज केला आहे, त्यांनी तुम्हाला कॉलसुद्धा केला होता, पण तुम्ही रिसीव्ह केला नाही, म्हणून त्यांनी तुम्हाला मेसेज सेंड केला आहे. तेवढा एकदा चेक करता का? कारण त्यांचा फोन आत्ता लागणार नाही, समशेर अगदी शांतपणे म्हणाला. तसं तिने गडबडून तिचा मोबाईल बघितला. त्याचा एकदा फोन येऊन गेला होता. बहुतेक ती कार्यक्रमात स्पीच देत असेल तेव्हा फोन येऊन गेलेला तिला कळलं नव्हतं. नेट पण ऑफ होतं. ती पटकन नेट ऑन करू लागली आणि त्याचबरोबर तिला तिच्या बोटांची थरथर जाणवू लागली. तो खरंच येणार आहे का या विचारानेच तिच्या अंगावर काटा येऊ लागला. क्षणात हृदयाचे ठोके धडधड वाढू लागले. जीव घाबरून डोकं सुन्न पडू लागले. नेट चालू केलं तसं पटकन त्याचे मेसेज फ्लॅश होऊ लागले. तिने पटकन मेसेज ओपन करून पाहिला तर त्याने खरंच तो येत आहे असा मेसेज टाकला होता. त्याचबरोबर त्याने धमकीसुद्धा दिली होती की जर ती आली नाही तर मंजिरीला जॉबवरून काढेल. तिने पटकन त्याचा नंबर डायल करून कानाला मोबाईल लावला तर त्याचा मोबाईल आउट ऑफ कव्हरेज एरिया सांगत होता आणि ती घाबरून गोंधळलेल्या नजरेने समशेरला बघू लागली. डोकं काहीच काम करत नव्हतं. इतकं अचानक कसा हा निर्णय घेतो म्हणून तिला राग येऊ लागला. त्याचबरोबर जर आपण गेलो नाही तर त्याने मंजिरीला कामावरून काढलं तर? एकदा भेटून यायला तर काय होतं, एक मन असं म्हणत होतं, आणि दुसरं घरी कळालं तर काय होईल, या विचारानेच ती गोंधळून गेली होती. नेमका आता कुठला निर्णय घ्यावा हेच कळत नव्हतं. ताई येताय ना, तिच्यासमोर स्कूटी येऊन थांबली. तशी ती भांबावलेल्या नजरेने दोघींकडे बघू लागली. त्या दोघीजणी समशेरकडे अनोळखी नजरेने बघत एकमेकींकडे बघू लागल्या. ते माझी आत्या ह्या गावात आली आहे, मग मी आत्यासोबत घरी जाते, गाडीकडे इशारा करत म्हणाली. कारण गावात सगळ्यांना माहीतच होतं की अशा लक्झरी गाड्यांमध्ये तिची आत्या येत होती, म्हणून तिने लगेच तिचं डोकं चालवलं. तशा त्या दोघी हसून तिथून निघून गेल्या. अवंतीवर तेवढा विश्वासच होता. तिच्याबद्दल चुकीचा काही विचारसुद्धा त्यांच्या डोक्याला शिवला नाही. त्या दोघी गेल्या तसा तिने सुटकेचा निश्वास सोडला. मॅडम, निघायचं का? सर जास्त वेळ थांबणार नाही आहेत, त्यांची 7ला मीटिंग आहे, समशेर मागचा दरवाजा उघडत म्हणाला. अवंती रागाने त्याच्याकडे बघू लागली. जायची पण घाई आणि यायची पण घाई, एवढं इमर्जन्सी भेटायची काय गरज होती? कामच करत बसायचं होतं. ती उघडलेल्या दाराकडे बघत विचार करू लागली होती. द्विधा मनस्थितीमध्ये अडकली होती. जाऊ की नको हा प्रश्न डोक्यात घुमत होता. समोरचा माणूस तिच्या ओळखीचा नव्हता. असं अनोळखी माणसासोबत गाडीत बसणं तिला बरोबर वाटत नव्हतं. मॅडम, मी सरांचा विश्वासू माणूस आहे, माझ्यावर विश्वास ठेवू शकता. जर मी तुमच्या घरापर्यंत येऊ शकतो तर सरांच्या किती जवळचा माणूस आहे हे लक्षात येईल, तिच्या डोळ्यातले भाव ओळखून समशेर शांतपणे म्हणाला. तशी ती त्याला एकटक बघू लागली. त्याला कसं काय आपल्या डोळ्यातले भाव समजले म्हणून चकित झाली होती. मॅडम, ती अजून विचार करत होती म्हणून समशेर म्हणाला.
आपण गेलो नाही तर मंजिरीचा जॉबही जाऊ शकतो. तसेही ह्या गावात आपल्याला कोण ओळखतं? हा विचार येताच ती दीर्घ श्वास घेत पटकन गाडीत बसली. शमशेरचे बोलणं पूर्ण पटलं नव्हतं, पण कबीरवर विश्वास होता. जो माणूस घरापर्यंत येऊ शकतो तर कबीरच्या विश्वासाचा असणार हे मनाच्या कोपऱ्याला कळालं होतं. आणि आता मेसेज टाकून त्या माणसाच्या भरोशावर त्यांनी यायला सांगितलं होतं. शमशेरने दरवाजा लावला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी स्टार्ट केली. तिला मनात जरा भीती वाटत होती, कारण असे अनोळखी माणसासोबत ती कधीच कुठे गेली नव्हती. तिची नजर एकदा त्याच्याकडे तर एकदा बाहेरच्या रस्त्यांकडे जात होती. रस्ता थोडासा सुनसान वाटू लागला, कारण आजूबाजूला घरं नव्हती. माळरानच दिसत होतं, त्यामुळे जीव घाबरून गेला होता. ओ दादा, कुठे चालला? आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा. ती बाहेर बघत जीव मुठीत घेऊन जरा आवाजात कडकपणा आणत ओरडत म्हणाली, मॅडम घाबरू नका. सरांना फोन लागत नाहीये, नाहीतर मी त्यांना फोन लावून दिला असता. तिच्या बोलण्यावरून त्याला कळत होते की ती घाबरत आहे, कारण आजूबाजूचं वातावरणच होतं सुनसान, माळरान. मग कुठल्याही मुलीला एका अनोळखी माणसासोबत भीती वाटणारच नाही, आणि त्यालाही नाईलाज होता. शेवटी त्याने जागा बघून गाडी थांबवली. गाडी थांबल्या ती सगळीकडे बघू लागली. आजूबाजूला एक कुत्रं पण नव्हतं. इतकी सुनसान जागा होती. संध्याकाळ झाली होती, त्यामुळे ऊन ओसरून तांबूस रंग पूर्ण हवेत पसरलेला होता. तिचं काळीच घाबरून धडधड करत होतं. मॅडम तुम्ही आतच बसा, सर आले की तुम्हाला इन्फॉर्म करेल. तो तिच्याकडे न बघताच गाडीतून उतरत म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतःची ओढणी नीट करून व्यवस्थित चोपून बसत इकडे तिकडे बघू लागली. घाबरून तिच्या तोंडून शब्द फुटतच नव्हता. आपण येऊन चुकी केली का असे मनातून वाटू लागले. 10 ते 15 मिनिटं झाली ती त्याची वाट बघत होती, पण तो आला नाही म्हणजे याचा अर्थ काय समजायचा. आणि तिला ह्या गावचे रस्ते माहीत होते. पहिले तिचं गाव लागणार होतं, मगच हे गाव लागणार होतं. मग तो त्यांच्या गावातूनच एंट्री करायला कुठल्या रोडने येणार आहे, म्हणून ती इकडे तिकडे बघत होती. इथून रस्ता नाही आहे हे तिला माहीत होतं, कारण इथले गाव तालुक्याचे चांगले रस्ते तिला पाठ होते. शेत असल्यामुळे प्रचंड हवा सुटली होती, त्यामुळे ती घाबरली. नेमकं काय होतं हे तिला कळत नव्हतं. जेव्हा समजलं की हेलिकॉप्टर खाली उतरतंय, तेव्हा ती भानावर आली. लँडिंगपासून 1.5 किलोमीटर अंतर होतं. ती जिथे उभी होती तिथे तरी ती हवा तिच्या अंगाला स्पर्श करत होती. जशी लँडिंग झाली तसे डोळ्यातून बुबुळ बाहेर येता की काय अशा पद्धतीने ती आवासून त्याच्याकडे बघत होती. पहिल्यांदा एवढ्या जवळून ती हेलिकॉप्टर बघत होती, म्हणून डोळे चांगलेच मोठे झाले होते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की समोर हेलिकॉप्टर आहे म्हणून. हेलिकॉप्टरचा पंखा गरगर फिरताना तिचेही डोळे गरगर फिरत होते. आपण स्वप्न तर बघत नाही ना, असा पहिले डोक्यात विचार आला. ती थोडीशी खिडकीतून मान बाहेर काढून डोळे उघडझाप करून बघू लागली, तर खरंच हेलिकॉप्टर तिच्या नजरेला दिसत होतं. हळूहळू ते खाली उतरून एका मोठ्या रिकाम्या जागी उभे राहिले. त्यातून कबीर जंप करत उतरला, तसे तिचे डोळेच बाहेर यायचे बाकी होते. क्रीम कलरची फॉर्मल पॅन्ट, त्यावर व्हाईट कलरचा फॉर्मल शर्ट इन केलेला होता. समोरचे 2 बटन ओपन होते. स्लीव्ज कोपऱ्यापर्यंत फोल्ड होते, त्यामुळे त्याच्या हाताच्या फुगीर नसा उठवून दिसत होत्या. हातात ब्रँडेड वॉच, एका हातात क्रीम कलरचा ब्लेझर होता, डोळ्यांवर गॉगल आणि त्याच्या उभं राहण्यात एक बादशाही रुबाब. तो त्याची घारीसारखी नजर सगळीकडे फिरवत त्याची मोठमोठी पावलं समांतर टाकत रुबाबात चालू लागला. ती तर डोळे फाडून त्यालाच बघत होती. पापणीसुद्धा तिला बंद करावीशी वाटत नव्हती, कारण त्याला बघण्याचा, चालण्याचा मोह तिच्या तनावर मनावर चढत चालला होता. खूप दूर असल्यामुळे अंधुक दिसत होतं. त्याच्यासमोर एक ब्लॅक कलरची गाडी येऊन थांबली. तो त्यात बसला आणि ती गाडी तिच्या दिशेने येऊ लागली. तसं आत्तापर्यंत ती घाबरून गेली होती. त्याला बघताच तिच्या मनातली भीती नाहीशी झाली. एक वेगळाच आधार मनाला वाटला. फक्त आपल्याला भेटायलाच तो हेलिकॉप्टरमध्ये आलेला आहे हा विचार करूनच तिच्या शरीरातल्या एक ना एक अवयव गोठून गेला होता. तिने तोंडावर हात ठेवून तिच्या श्वासांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. हृदयाची धडधड अधिकच वाढली होती. पूर्ण शरीर थंडगार पडलं होतं. डोकं सुन्न पडलं होतं. काय विचार करावा काहीच कळत नव्हतं. आपल्याला भेटणं त्याच्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे की तो त्याच्या टाईम शेड्यूलमधून त्याने तिच्यासाठी वेळ काढला होता. हा विचार करूनच मन आनंदी झालं होतं, तर डोकं बधीर झालं होतं. द्विधा मनस्थितीमध्ये पुन्हा अडकली होती बिचारी. तिच्यासमोर गाडी येऊन उभी राहिली आणि तो तिला बघून घाईतच गाडीतून उतरला. तो उतरला तशी ती लगेच मागे झाली. त्याच्या चेहऱ्यावरची मोठी स्माईल बघूनच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. काय तिचं तिलाच कळत नव्हतं. नेमकं तिच्या आयुष्यात काय होत आहे. किती सुंदर आणि साधं आयुष्य जगत होती आणि तिच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं होतं. अशी लक्झरी आणि अशा वातावरणाची तिला बिलकुल सवय नव्हती. हवंहवंसं आणि नको नकोसं असा दोन्ही मनस्थितीमध्ये सध्या ती अडकली होती. नेमका समोर उभा असणारा हँडसम, चार्मिंग आपल्यावर जीव ओवाळून टाकत आहे. आपल्याला भेटायला हेलिकॉप्टरमध्ये आलेली ती भारावलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. तिथेच त्याच्या पर्सनॅलिटीवरती पूर्णपणे फिदा झाली होती. पण मध्ये आला ना, आणि तिने स्वतःच्या भावनांना आवर घालत त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेने बघू लागली.
तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला काय वाटते, कशी होईल अवंती आणि कबीरची भेट? कळेल लवकरच पुढील येणाऱ्या भागात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.